नमस्कार फ्रेंड्स, कोकण तडका यूट्यूब चॅनलमध्ये मी नेहा तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे। दिवाळी आली असल्यामुळे मी तुम्हाला इथे एक दिवाळीचा महत्त्वाचा पदार्थ म्हणजे पोह्याचा चिवडा दाखवणार आहे। तर त्यासाठी आपण इथे बघून घेऊया काय साहित्य लागतं ते। इथे मी अर्धा किलो पातळ पोहे घेतलेले आहेत, 50 ग्रॅम भाजकी चण्याची डाळ, 50 ग्रॅम शेंगदाणे, एक पाऊण वाटी खोबरं मी काप करून घेतलेत खोबऱ्याचे, की आपल्याला फोडणीला लागणारे कढीपत्ता, एक 5 ते 6 मी हिरव्या मिरच्या घेतल्यात, लसूण घेतली मी इथे, लसूण छान बारीक करून घेतली मी तिला चेचून, थोडेसे धणे घेतलेत ते पण कुटून घेतलेले आहेत, आणि इथे मी बदाम घेतलेत आणि काजू घेतलेत, चवीपुरतं मीठ, हळद आणि आपल्याला लागणारे फोडणीसाठी तेल। सो हे जे काजू आणि बदाम आहेत हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता, पण जर घातले तर तुमचा चिवडा अतिशय हेल्दी आणि उत्कृष्ट लागेल। हा चिवडा तुम्ही दिवाळीच्या व्यतिरिक्त इतरही मध्ये मुलांच्या डब्यामध्ये वगैरे तुम्ही देऊ शकता। चला तर मग सुरुवात करूया। मी सर्वप्रथम पोहे भाजून घेणार आहे। गॅसवर कढई ठेवली आहे आणि कढईमध्ये आपल्याला थोडंसं 1 चमचाभर तेल टाकायचं आहे, जेणेकरून आपले पोहे आहेत ना छान कुरकुरीत भाजले जातात। जास्त तेल नाही टाकायचं आहे, एकदम 1 चमचा तेल। तेल आपलं तापलंय, आता मी इथे पोहे घेते, थोड्या थोड्या प्रमाणात आपल्याला घ्यायचे। कुरकुरीत करून घ्यायचे। मीडियम आचेवर आपल्याला गॅस ठेवायचा आहे। साहित्यात माझं एक सामान राहून गेलं, ते म्हणजे पिठी साखर, जी आपण अगदी लास्टला शेवटला टाकणार आहोत, तर ती पण तुम्ही नोट डाऊन करून घ्या। अशा प्रकारे आपले पोहे छान गोल्डन ब्राऊन खरपूस असे भाजून झाले। तुम्ही त्याचा आवाज पण ऐकू शकता, हे बघा। त्याच्यावरनं कळतं की आपले पोहे छान कुरकुरीत झालेले आहेत, चिवडाही सुंदर होणार आणि हा 1 महिना आरामात टिकतो। आता मी हे काढून घेते, झाऱ्याने मी काढून घेणार आहे एका प्लेटमध्ये। त्याच्यानंतर आपल्याला बाकीच्या फोडणीची अरेंजमेंट करायची आहे। तर अशा प्रकारे हे मी पातळ पोहे आपले चिवड्यासाठीचे अगदी 10 मिनिटं खरपूस भाजून घेतलेले आहेत। आता आपण कढई ठेवलेली आहे। आता बाकीचे जे आपले इन्ग्रेडियंट्स आहेत, जसे शेंगदाणा, खोबरं वगैरे, हे मी फ्राय करून घेणार आहे। ते मी थोडंसं तेल, तेल तापलं की आपण त्याच्यात सुकं खोबरं फ्राय करून घेऊया, मग शेंगदाणे फ्राय करून घेऊया, चणा डाळ, काजू, बदाम, हे सगळे पदार्थ फ्राय करून झाल्यावर आपल्याला मग त्याच्यात जी फोडणी तयार करायची ती नंतर करायची शेवटी। तेल आपलं तापलंय, आता मी एक एक करून त्याच्यात सुकं खोबरं टाकलंय मी सर्वप्रथम। सगळ्या वस्तू आपल्याला गोल्डन ब्राऊन करून घ्यायच्या आहेत। आपलं खोबरंही छान
झालंय ऑलमोस्ट. थोडं अजून झाल्यावर आपण काढून घेऊया. तर मी हे काढून घेते. एकदा तेल गरम झालं की तुमचे हे पदार्थ खोबरं आपलं छान फ्राय झालेलं आहे. आता मी शेंगदाणे फ्राय करून घेते. आपले शेंगदाणे छान फ्राय झालेले आहेत. ते पण मी आता काढून घेते. आता आपण ही भाजकी डाळ जी आहे ती फ्राय करून घेऊया. एकदा तेल तापलेलं असेल की हे आपलं जे फ्राईंग आहे ते पटापट होऊन जातं. त्याला वेळ लागत नाही. आणि चिवडा हा असा पदार्थ आहे, हा अगदी झटपट होणारा पदार्थ आहे. डाळ पण आपली छान भाजून झाली. ती पण मी काढून घेते. आता आपले शेंगदाणे, खोबरं आणि भाजकी डाळ पण फ्राय करून झाली. आता मी हे बदाम आणि हे काजू हे दोन्ही एकत्र फ्राईंगला टाकणार आहे. डिलिशियस असा हा तुमचा चिवडा बनेल. मी नक्की करून बघा. आपले काजू आणि बदाम सुद्धा छान गोल्डन ब्राऊन मस्त झालेले आहेत. ते पण मी काढून घेते याच्यावर. पोह्यामध्ये आपण शेंगदाणे, भाजकी डाळ, काजू, बदाम, सुकं खोबरं आणि आपले पोहे खरपूस भाजलेले हे सर्व साहित्य याच्यामध्ये आता पडलेलं आहे. आता आपल्याला लास्ट जे आहे फोडणी ती करायची आहे. सो माझी कढई गॅसवरच आहे. मी ह्याच्यात थोडं अजून तेल ऍड करणार आहे. आपल्याला फोडणीसाठी लागणार आहे ते. ह्याच्यामध्ये आता आपल्याला टाकायचं आहे हा जो मी लसूण घेतलाय सोलून, एक 7-8 पाकळ्या मी घेतल्या आहेत मोठ्या, छान ठेचून घेतल्या आहेत. तुम्ही तसंच करा. तुमच्या चिवड्याला एक सुंदर अशी चव येते. त्यामुळे धणे पण मी बारीक ठेचून घेतले आहेत खलबत्त्यामध्ये, जशी आपण चटणी करतो. मिरची, कढीपत्ता, हे सगळं मिश्रण मला व्यवस्थित परतून झाल्याच्या नंतर शेवटी आपण ह्याच्यामध्ये हळद, मीठ आणि साखर टाकणार आहोत. फोडणी आपली झालेली आहे. एकदम खमंग असा छान वास येतोय याचा. आता मी याच्यामध्ये फ्लेम एकदम मध्यम आणि
ठेवली आहे. हळद मी टाकते आता इथे. मीठ चवीनुसार. साखर 1 चमचा. छान मिक्स करून घेऊया. आणि आता आपल्याला हे जे आपलं पोह्याचं जे मिश्रण आहे, आता मी इथे फ्लेम ऑफ करते. गॅस बंद करायचा आहे. हे जे आपलं पोह्याचं मिश्रण आहे, मी हे थोडं थोडं करून ह्याच्यात घालणार आहे. आता मी ह्याला खाली उतरवून घेते आणि सावकाश अगदी हलक्या हाताने आपल्याला हे मिक्स करायचं आहे. कढई गरम आहे. तुम्हाला 2 स्पूनची गरज लागणार. तुम्ही आवाजावरून ओळखू शकता की आपला चिवडा हा अतिशय क्रिस्पी आणि क्रंची झालेला आहे. व्यवस्थितपणे सगळी फोडणी आपल्या पोह्यांना लागली पाहिजे. एक 5 मिनिटं आपल्याला हे सगळं मिश्रण मिक्स करायला प्रॉपर लागतं. त्याच्यानंतर जो आपला चिवडा एकदम मस्त होतो. आता माझं हे सगळं मिक्सिंग करून झालेलं आहे. आता मी ह्याला बाउलमध्ये काढून घेते. अशा प्रकारे हा आपला दिवाळीसाठीचा उत्कृष्ट असा वेगळ्या पद्धतीने केलेला, म्हणजे त्याच्यामध्ये मी काजू बदाम टाकलेत. सो हेल्दी असा चिवडा रेडी आहे. आता मी हा सर्विंग बाउलमध्ये काढून घेते. अशा प्रकारे दिवाळीचा हा पोह्याचा चिवडा आपला तयार झालेला आहे. तुम्ही नक्की करून बघा. आणि माझ्या कोकण तडका या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि तुमचे अभिप्राय मला कमेंटद्वारे कळवा. धन्यवाद.